दर्शक हो नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण हात घालतोय, जेणेकरून तो सामाजिक विषय असेल किंवा राजकीय विषय असेल, तो आपण के न्यूजच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज बघायला गेलं तर गेले 4-5 दिवस झाले वातावरणामध्ये होणारा बदल आणि त्याचा परिणाम नेमका आपल्या शरीरावरती काय होतोय आणि त्याच्याविषयी घ्यायच्या वेळी काळजी, या संदर्भात आपण राधानगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनंदा मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत, त्यांच्याकडून मत जाणून घेणार आहोत की ह्या होणाऱ्या वातावरणाचा बदल नेमका आपल्या शरीरावरती काय होतो हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम तुमचं के न्यूजमध्ये स्वागत आहे. थँक्यू. मॅडम, 4-5 दिवस झालं वातावरणामध्ये होत असलेला बदल, कशा स्वरूपाचे तुमच्याकडे पेशंट येतात आणि तुम्ही त्यांना कोणत्या पद्धतीचे त्यांना तुम्ही सल्ले देता? आता वातावरणातला जो बदल आहे म्हणजे थोडक्यात सकाळच्या वेळी असलेला गारवा किंवा गार हवामान, त्यानंतर दुपारच्या वेळी असलेलं कडक ऊन आणि पुन्हा संध्याकाळी 6 नंतर असणारी थंडी, तर हा जो काही बदल आहे तो अर्थातच रुग्णांसाठी अजिबात चांगला नाही आहे. कारण प्रत्येक जर का 8-10 तासाला वातावरण बदलत असेल तर त्याचे आरोग्यावरती दुष्परिणाम हे होतच असतात. तर त्यानुसार आपल्याकडे आता येणारे रुग्ण म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप, अंगदुखी याचे रुग्ण आपल्याकडे जास्त प्रमाणात आहेत सध्या ह्या आठवड्याभरात तरी. त्यानुसार म्हटलं तर हे जो वातावरणातला बदल असतो त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्स किंवा व्हायरल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, घशा संबंधीचे आजार किंवा ह्या वातावरणातला जो काही गारठा आहे त्यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ, म्हणजे त्यांच्यासाठी हे वातावरण त्रासदायकच असतो दम्याच्या रुग्णांसाठी. तर त्या प्रकारचे पेशंट आपल्याला ओपीडी मध्ये जास्त प्रमाणात सध्या आढळून येत आहेत. इव्हन लहान मुलांच्या मध्ये जर का आपण बघितलं तर लहान मुलांच्यासाठी तर असं वातावरण खूपच त्रासदायक असतं. त्यांच्यामध्ये पुन्हा सर्दी, खोकला आणि ताप हे रुग्ण आपल्याला ओपीडी मध्ये जास्त प्रमाणात असल्याचे आढळून येते सध्या. तर मॅडम, अशा स्वरूपाचे जेव्हा पेशंट येतात त्यावेळेला तुम्ही त्यांना काय सल्ले देता? कारण आता बघायला गेलं तर हवामान खात्यानं 4 ते 7 तारखेपर्यंतचा एक येलो अलर्ट आपल्या जिल्ह्याला दिलेला आहे. त्या अनुषंगानं काय सल्ले देता ह्या रुग्णांना तुम्ही? तर आता सांगायचं म्हणजे सर्वप्रथम कसं असतं, एकतर हे जे काही थंड वातावरण आहे त्याच्यासाठी लहान मुलांची किंवा वयोवृद्ध जे वल्नरेबल ग्रुप आपण ज्यांना म्हणतो, हाय रिस्क ग्रुप असतो आपल्याकडे, तरुण लोक हे त्यांना हा त्रास म्हणजे एवढा त्रासदायक नसू शकतो, पण वल्नरेबल ग्रुप म्हणजे लहान मुलं, गरोदर महिला किंवा वृद्ध जे आहेत, ज्यांना आपण सिनियर सिटीजन्स म्हणतो, त्यांना थोडी काळजी घेणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी आम्ही अशा प्रकारचे सल्ले देतो की त्यांनी थोडं स्वतःचं शरीर उबदार ठेवावं. स्पेसिफिकली लहान मुलांच्या बाबतीत त्यांना उबदार ठेवणं गरजेचं असतं. मग अंगात उबदार कपडे घालणं किंवा कान, डोकं झाकणं, त्याच्यानंतर गरम पाणी पिणं, उकळून गार केलेलं पाणी पिणं, सकस आहाराचं सेवन करणं, आणि जर का काही लक्षणं आढळत असतील म्हणजे ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, तर कुठलीही लक्षणं अंगावर न काढता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. बऱ्याचदा कसं होतं की किरकोळ आहे, सर्दी ताप आहे असं म्हणून ते अंगावर काढलं जातं आणि मग त्याचं जेव्हा गंभीर स्वरूपाच्या आजारात रूपांतर होतं तेव्हा मग दवाखान्याकडे धाव घेतली जाते. पण तोपर्यंत कसं होतं, जर कॉम्प्लिकेशन्स तयार झाली कुठल्याही आजाराची तर त्याला ट्रीट करणं किंवा त्याच्यावर उपचार करणं देखील अवघड होऊन जातं. त्याचप्रमाणे आता आपण जर का बघितलं तर स्वाईन फ्लूच्या रुग्णांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे वातावरणाच्या ह्या बदलामुळे. तर म्हणून जर का किरकोळ लक्षणं जोपर्यंत असतील तोपर्यंत आपण जर का त्याच्यावर उपचार करून घेतले तर तो कुठलाही आजार हा लवकर आटोक्यात येऊ शकतो. पण त्याच आजारानं जर का गंभीर स्वरूप धारण केलं तर त्याला आटोक्यात येण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो आणि रुग्णांसाठी ते सुद्धा पुन्हा धोकादायक बनू शकते. म्हणून आमचा असा सल्ला राहील की लोकांनी स्वतःची काळजी घेणे, सकस आहार घेणे आवश्यक आहे. त्यानंतर स्वतःची प्रतिकारशक्ती, रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी जो काही आपण सकस आहाराचा सल्ला देतो तो घरात शिजवलेलं ताजं अन्न खाणे, झाकलेलं अन्न खाणे, पाणी उकळून थंड करून पिणे, फलाहार शक्य असेल, ज्याला जे शक्य आहे त्याप्रमाणे फलाहार करणे. तर अशा पद्धतीने आपण आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकतो. भाज्या आता बाजारात भरपूर आलेल्या आहेत तर त्या भाज्यांचं सेवन करणे, पालेभाज्यांचं जास्तीत जास्त सेवन करणे, कडधान्यांचं सेवन करणे,
सकस आहार घेतला तर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकते. आणि त्यामुळे प्रोटीन्स, थंड पदार्थांचं सेवन न करता, म्हणजे थंड पदार्थ लाईक आईस्क्रीम असतील, आंबट पदार्थ, लहान मुलांच्या बाबतीत तर आंबट पदार्थ अवॉइड करण्यासाठी आपण सल्ला देतो, जेणेकरून सर्दी खोकला होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि सकस आहाराचं सेवन करून आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे, सो दॅट आजारांना आपण दूर ठेवू शकतो. पाणी उकळून गार करून पिलं तर सगळ्यांनीच, ऑल एज ग्रुप, म्हणजे सगळ्याच एज ग्रुपच्या लोकांनी पाणी उकळून गार करून पिलं तर चांगलं राहू शकतं. आजारांना आपल्याला बऱ्याचदा आपण आळा घालू शकतो बऱ्याचशा आजारांना. राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये बरेच वर्ष ज्यांनी सेवा बजावली ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणपती गवळी सर आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून काही नेमके सल्ले आहेत ते आपण जाणून घ्या. सर नमस्कार. आता होत असलेला वातावरणामध्ये बदल आणि तुम्ही आता बरेच पेशंट तुम्ही हाताळता आहात, कोणत्या स्वरूपाचे पेशंट येतात आणि तुम्ही काय सल्ले देतात? बरेच पेशंट आता हे जर बघितलं तर वातावरणातल्या बदलामुळे तर सर्दी खोकल्याचे पेशंट जे असतात, जे अंगावर काढल्यानंतर जसं मॅडमने सांगितलं त्या पद्धतीनं ते अंगावर काढलं जातं, नंतर ते निमोनिया, छातीत कफ होणे, श्वसनाला त्रास होणे या प्रकारचे पेशंट रुग्ण जास्त येतात. शक्यतो आता सध्या मुलांची संख्या जास्त आहे, लहान मुलांची संख्या आणि वयोवृद्ध ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे असे रुग्ण येतात, किंवा ज्यांना डायबिटीस आहे, ज्याचे ऑलरेडी बाकीच्या कोमॉर्बिडिटीचे आजार आहेत, अशांची प्रतिकारशक्ती कमी असते, ते पेशंट मग त्यांना निमोनियामध्ये पर्यंत ते आजारी बळावत जातो. याच्यामध्ये हा एक विषय झाला. दुसरा आहे आता जलजन्य आजार सुद्धा आता सध्या आता जर रुग्णालयात बघितलं तर कावीळ आणि टायफॉइडचे पेशंट वाढायला लागलेले आहेत. प्लस प्लेटलेट कमी असलेले, म्हणजे डेंग्यू संशयित म्हणा किंवा ज्यांची पेशी कमी आहेत असे रुग्ण सुद्धा या रुग्णालयात किंवा या एरियामध्ये वाढायला लागलेले आहेत. तर याच्याप्रमाणे जसं मॅडमने सांगितलं, वयोवृद्ध किंवा लहान मुलं असतील ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना इतर आजार आहेत, अशाने जर उबदार कपडे म्हणा किंवा गरम अन्न, ताजं शिजवलेलं अन्न याचं सेवन करावं, पालेभाज्या, मूड आलेले कडधान्य, जेणेकरून प्रोटीन सप्लिमेंटेशन आणि प्रतिकारशक्ती पण त्यांची वाढून जाईल आणि आजार बळावणार नाही. हा एक विषय झाला त्याच्यामध्ये. दुसरा आहे पाण्याच्या बाबतीत म्हणलं तर पाणी नियमित निर्जंतुक केलेलंच असावं, उकळून गार केलेलं असावं, तरच हे कावीळ आणि टायफॉइडचे जे या एरियामध्ये बरेच कायमच आहे. पॅन्डेमिक म्हटलं जर उदाहरण दाखल केलं तर कंटिन्युअस पेशंट हे पोटाच्या आजाराचे किंवा कावीळ आणि टायफॉइडचे पेशंट जे असतात, यासाठी लोकांनी पाणी उकळून पिणे, निर्जंतुक केलेलं पाणी पिणे आणि बाहेरचं जे काही पदार्थ असतील, शिळे पदार्थ किंवा गाड्यावरचे पदार्थ जे हायजेनिक नाहीत हे शक्यतो टाळायला पाहिजे. याच्यामध्ये सर तसं बघायला गेलं तर हा आपला ग्रामीण भाग आहे, तसं बघायला जेमतेम परिस्थिती लोकांची आहे, तर ह्या लोकांनाही त्या स्वरूपाचे आजार होत आहेत. त्यांनी काय नेमकं काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, थोडं त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी सर. लोकांनी म्हटलं तर जर काही लक्षणं आढळलीच अंगावर न काढता त्याने त्वरित दवाखान्याशी संपर्क इथे साधावा, जेणेकरून पहिल्या स्टेजमध्येच आम्ही त्यांच्या रक्ताची तपासण्या करतो, त्यांना नेमकं काय गरज आहे, काही औषधोपचाराची गरज आहे किंवा त्यांना काही आजार आहेत, ते त्वरित निदान होत आणि त्वरित उपचार करून लवकर पेशंट बरे होतात. तर त्यांनी रुग्णांनी अंगावर न काढता बेसिक त्वरित दवाखान्याशी संपर्क साधावा, हे एक आहे. प्लस सकस आहार खाणे, बाहेर थंडीत जास्त नाही आहे याच्यामध्ये पाहिजे, थोडा योगा आणि प्राणायाम करायला पाहिजे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हा एक महत्त्वाचा इश्यू. आणि पाणी उकळून प्यायला पाहिजे याच्यामध्ये, तरच आजार पडायचं प्रमाण थोडं कमी होऊन जाईल. आपण मगापासून गेले 10 मिनिटं झाले या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली हयात घालवली, त्या गायकवाड मॅडम असतील किंवा गवळी सर असतील, यांनी अगदी मौलिक असे त्यांचे जे काही सल्ले आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. तंतोतंत ह्या संपूर्ण नियमाचं पालन करा, जेणेकरून येणाऱ्या ह्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकाल, अशा स्वरूपाचे ह्या दोघांनी सल्ले दिलेले आहेत. कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.